आपण जेव्हा नवीन गाडी घेत असतो त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की जे मायलेज असतं ते ARIA क्लेम्ड मायलेज असतं। तर ही जी ARIA ही जी संस्था आहे, ह्या संस्थेला गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट आदेश दिलेला आहे की काय व्हायला लागले आजकाल आपण ARI जे मायलेज आहे ते खूप जास्त असतं आणि आपल्याला जे रिअल लाईफ मध्ये मायलेज मिळतं पाहिला ते खूप कमी असतं। म्हणजे एखाद्या गाडीमध्ये आपल्याला 23चं मायलेज हे ARI क्लेम्ड असतं आणि आपल्याला ऍक्च्युअली ते ग्राउंड वरती किंवा रिअल लाईफ मध्ये 17 ते 18चं मायलेज पाहायला मिळतं आणि खूप मोठं डिफरन्स आहे। याच्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे गव्हर्नमेंटनं आता ARI जी संस्था आहे या संस्थेला स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जे जुन्या पद्धतीनं मायलेज टेस्ट करत होता ते जुन्या गाड्यांसाठी ठीक होतं, कारण आतापर्यंत ARI जे आहे ते विदाऊट एसीचं जे मायलेज आहे ते सांगत होते। त्यामुळे थोडंसं म्हणजे ते एक मार्केटिंगचाच पार्ट होता कंपन्यांचा। पण आता गव्हर्नमेंटने स्ट्रिक्टली सांगितलं आहे की आता इथून पुढे जे तुम्ही मायलेज टेस्ट कराल ते मायलेज विथ एसी टेस्ट केलं जाईल आणि रिअल लाईफ मधल्या ज्या कंडिशन्स असतील त्या कंडिशन मध्ये चेक केलं जाईल। त्याच्यामुळे होईल असं ARI क्लेम्ड जे मायलेज आहे त्याच्या आसपासच मायलेज आपल्याला रिअल लाईफ मध्ये पण पाहायला मिळू शकतं आणि ही खूप गरजेची गोष्ट होती। कारण आपण काय करतो, एखाद्या गाडीचं मायलेज खूप चांगले म्हणते घेतो आणि ती रिअल लाईफ मध्ये मायलेज देत नाही। त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि आता काय होणार आहे, आपण जर का कोणतीही कार घेणार असेल त्या कारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला 2 मायलेज त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। विथ एसी आणि विदाऊट एसी असे दोन्ही मायलेज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ऑटोमोबाईल इंडस्ट्री रिलेटेड किंवा कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।